मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या मतदान कार्डचं स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं, म्हणजे तुमचं मतदान कार्ड तयार झालेलं आहे की नाही, कुठपर्यंत पोहोचलेलं आहे ते मोबाईल मधून कशा पद्धतीने चेक करायचं। जसं की तुम्ही नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी टाकलेलं असेल तर ते तयार झालं की नाही ते कसं चेक करायचं, किंवा तुम्ही मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी टाकलेलं असेल तर ते अपडेट झालं की नाही ते कसं चेक करायचं, किंवा तुम्ही PVC प्लास्टिकचं मतदान कार्ड ऑर्डर केलेलं असेल तर ते प्रिंट झालं की नाही ते कसं चेक करायचं, ते आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण यापुढे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमच्या मतदान कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी प्ले स्टोर वरून वोटर हेल्पलाईन हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचंय। नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते करून घ्यायचंय आणि लॉग इन करायचंय। ॲप मध्ये लॉग इन झाल्यानंतर येथे वोटर रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक करा। येथे ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म याच्यावर क्लिक करा। येथे तुमचा रेफरन्स नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आता हा रेफरन्स नंबर तुम्हाला कुठं मिळेल, तर जेव्हाही तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी फॉर्म भरला असेल, किंवा मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी फॉर्म भरला असेल, किंवा PVC मतदान कार्ड ऑर्डर केलं असेल तर फॉर्म सबमिट केल्यानंतर शेवटी तुम्हाला रेफरन्स नंबर मिळत असतो। तुम्ही नवीन मतदान कार्ड किंवा मतदान कार्ड अपडेट किंवा मतदान कार्ड ऑर्डर केलं असेल तर तिघींसाठी हीच प्रोसेस आहे स्टेटस चेक करण्यासाठी, आणि तिघींसाठी शेवटी रेफरन्स नंबर हा मिळत असतो। जर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढला नसेल तर लिहिला नसेल तर तुम्हाला SMS मध्ये सुद्धा रेफरन्स नंबर हा फॉर्म सबमिट केल्यानंतर येत असतो। तर मेसेज चेक करा, तेथे तुम्हाला रेफरन्स नंबर मिळून जाईल। तो रेफरन्स नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं जे काही राज्य असेल ते इथून निवडायचं आहे आणि ट्रॅक स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। ट्रॅक स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या मतदान कार्डचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळून जाईल। फॉर्म सबमिट केल्यानंतर येथे टिकमार होते, BLOने फॉर्म अप्रूव्ह केल्यावर येथे टिकमार होते, फील्ड व्हेरीफाय झाल्यावर येथे टिकमार होते, आणि तुमचा फॉर्म फायनल एक्सेप्ट झाल्यावर येथे टिकमार होत असते। आणि येथे टिकमार झाल्यानंतर तुमचं मतदान कार्ड अपडेट करायला टाकलं असेल, नवीन काढायला टाकलं असेल, किंवा PVC मतदान कार्ड ऑर्डर केलं असेल तर येथे टिक झाल्यानंतर पुढील 1 ते 2 महिन्यानंतर ते पोस्टाने घरी येत असते। आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मतदान कार्डचं स्टेटस मोबाईल मधून चेक करू शकता। स्टेटस चेक करताना काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।